नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, भारतात दरवर्षी 4 मार्च हा दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून साजरा केला जातो. याला राष्ट्रीय सुरक्षा आठवडा म्हणूनही साजरा केला जातो. भारतामध्ये सुरक्षेप्रती नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि दुर्घटना कमी करणे हा यामागचा प्रमुख हेतू आहे. मग या सगळ्यामध्ये आपली भूमिका काय आहे? कारण सगळ्यात महत्त्वाची असते ती आपली सुरक्षा आणि त्याच्यामध्ये आपण कशी काळजी घेतली पाहिजे या सगळ्यांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते बघूया. आजचा आपला विषय आहे राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह. राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह निमित्ताने आजचा आपला विशेष कार्यक्रम आहे आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी अशा तज्ञ व्यक्तींना आपण नेहमी आमंत्रित करत असतो. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर ललित गभने, महासंचालक राष्ट्रीय सुरक्षा परिषद. नमस्कार सर. नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. तसेच आजचे आपले दुसरे पाहुणे आहेत श्री आत्माराम सोनकर, संचालक राष्ट्रीय सुरक्षा परिषद. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात तुमचंही मनापासून स्वागत. धन्यवाद. आज आपण त्यांच्याकडून राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह या निमित्ताने खरं तर या सुरक्षेमध्ये आपली भूमिका काय आहे आणि आपणही कशी काळजी घेतली पाहिजे या सगळ्यांविषयी चर्चा करणार आहोत. आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. अतिशय महत्त्वाचा असा आपला विषय आहे राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह आणि आपल्याबरोबर आहेत डॉक्टर ललित गभने आणि श्री आत्माराम सोनकर. दोघांचंही कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. सर, कारण खूप महत्त्वाचा असा विषय आहे, कारण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण खरं तर सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर ती आपली सुरक्षा. प्रत्येकाला आपला जीव हा खूप महत्त्वाचा असतो. मग ती सुरक्षा, आपली सुरक्षेची काळजी कशी घ्यायची, आपली भूमिका काय आहे या सगळ्यांविषयी आपण जाणून घेणारच आहोत. पण ललित सर, मला तुम्हाला विचारायचे की राष्ट्रीय सुरक्षा दिवसाचं महत्त्व काय सांगाल? सर्वप्रथम मी सह्याद्री वाहिनीचं आभार मानतो, कारण आज 4 मार्चला आपण सुरक्षेचं महत्त्व हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आणि आम्हाला इथे बोलावलं. आता सुरक्षा दिवस हा का साजरा करतात त्याच्या आधी मी काही आकडेवारी तुम्हाला सांगू इच्छितो, जेणेकरून याचं महत्त्व तुम्हाला कळेल. गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये, नोव्हेंबर 2023 मध्ये मी एका कॉन्फरन्सला गेलो ऑस्ट्रेलियाला. तिथे ILOने, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशननी एक आकडेवारी जाहीर केली की किती अपघात हे उद्योगांमध्ये किंवा इतर ठिकाणी होत असतात. त्यांच्या आकडेवारीनुसार दर दिवसाला 8000 संपूर्ण जगात 8000 व्यक्ती हे अपघातांनी मरण पावतात उद्योगांमध्ये. रोडचे ॲक्सिडेंट्स हे वेगळे. आपल्या भारतात म्हणाल तर भारत सरकारने पण काही आकडेवारी जाहीर केली आहे आणि रेग्युलरली ती करत असते. त्यांच्या आकडेवारीनुसार त्याच्यात रोड ॲक्सिडेंट्स आले, फॅक्टरीचे ॲक्सिडेंट्स आले, जवळपास 500 लोकांना आपला जीव गमवावा लागतो प्रत्येक दिवशी ह्या अपघातामुळे. त्याच्यामुळे गरज अशी आहे की हे अपघात का होतात आणि नागरिकांची याच्याप्रती जबाबदारी काय आहे, किंवा कारखान्यांच्या मालकांची जबाबदारी काय आहे, किंवा कुठल्या ॲडमिनिस्ट्रेशनची जबाबदारी काय आहे, याच्यावर एक जनजागृती निर्माण करायसाठी एक दिवस हा निवडला गेला आहे 4 मार्च. आणि म्हणून या 4 मार्चला विविध कार्यक्रम, कॅम्पेन्स वगैरे हे आयोजित केले जातात. नक्की सर. आता तुम्ही सांगितली तर ही आकडेवारी खरंच म्हणजे गंभीरतेने हा विषय घेण्यासारखी आहे, कारण की रोज जर आपला हा जीव एवढा गमवावा लागतोय ज्या लोकांना, तर त्याच्यामुळे ही सुरक्षा किंवा त्याची काळजी कशी घ्यावी हे प्रत्येक माणसामध्ये त्याची कारणं किंवा ती जबाबदारी, खबरदारी कशी घ्यायची हे पोहोचवणं खूप गरजेचं आहे. आत्माराम, मला तुम्हाला विचारायचं आहे की 4 मार्च हा राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून साजरा करतो, पण त्या दिवसाची सुरुवात कशी झाली? ॲक्च्युली 4 मार्च 1966 साली राष्ट्रीय सुरक्षा परिषद म्हणून श्रम मंत्रालय, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी याची स्थापना केली. त्याचं कारण अनेक होती, मी नंतरच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगेनच. परंतु जसं जसं इंडस्ट्रियलायझेशन वाढत गेलं भारतामध्ये, तसं अपघातांची संख्या फॅक्टरीमध्ये वाढत गेली. त्याच्यामुळं असं लक्षात आलं की एक चळवळ ही आपल्या भारतात तयार करायची आहे. म्हणून 4 मार्च 1972 पासून एक राष्ट्रीय सुरक्षा दिवस हा
आस्थापनामध्ये साजरा करावा या उद्देशाने ह्या दिवसाची सुरुवात करण्यात आली. ह्याचा हेतू एकच होता की लोकांच्या मध्ये एक सुरक्षेविषयी जनजागृती निर्माण करणे हा होता. सुरुवातीला हा जो दिवस होता हा आस्थापनामध्ये किंवा आपण फॅक्टरीमध्ये म्हणू शकतो ह्याच्यामध्ये सुरुवातीला साजरा केला जात होता. नंतर ह्याची व्याप्ती वाढवण्यात आली आणि ह्याची व्याप्ती वाढी कन्स्ट्रक्शन साईट, कार्यालय ह्याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. ह्या मागची ही त्याची पार्श्वभूमी आहे. ललित सर, खरं तर आपण बघितलंय की सुरक्षा ही खूप महत्त्वाची आहे, पण या सुरक्षा मोहिमेचा उद्देश नक्की काय सांगाल तुम्ही? सुरक्षेविषयी वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यासाठी किंवा आपली एक कमिटमेंट करण्यासाठी आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षेचं महत्त्व काय आहे हे सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आणि या दिवशी रोज म्हणजे आज 4 मार्चला प्रत्येक कारखान्यात म्हणा किंवा ऑफिसेसमध्ये म्हणा, शाळा कॉलेजेसमध्ये म्हणा एक सेफ्टी प्लेस घेतलेली जाते. त्यांनी ही सुरुवात होते की त्या प्लेसद्वारे, त्या त्या प्रतिज्ञेद्वारे प्रत्येक व्यक्ती हे वचनबद्ध होतो की मी जे करेन ते मला किंवा इतरांना इजा पोहोचवणार नाही आणि मी आपले कामं सुरक्षिततेचे प्रत्येक नियम पाळूनच करेन. हा त्यामागचा उद्देश असतो. खरं, अगदी आपण आपल्या स्क्रीनवरती प्रतिज्ञाही बघू शकतो. म्हणजे ही प्रतिज्ञा घेऊन खरं तर आपण वचनबद्ध केल्यासारखं होतं की आपल्या सुरक्षिततेची काळजी आपण घेणं गरजेचं आहे. पण आता ह्या 53वी राष्ट्रीय सुरक्षा मोहिमेची म्हणजे दरवर्षी वेगवेगळी थीम असते, तर या वर्षीच्या थीमविषयी काय सांगाल? दरवर्षी वेगवेगळी थीम असते. याचं कारण असं की तुम्ही 1 वर्ष त्या थीमवर काम करा. आता प्रत्येक थीमचा अर्थ जर घेतला तर हा सुरक्षा किंवा जे हानी होऊ नये, जीवितहानी किंवा प्राणहानी किंवा प्रॉपर्टीचा लॉस होऊ नये. पण आम्ही दरवर्षी एक नवीन थीम तयार करतो. कारण करंट काय आहे, सध्याच्या स्थितीत काय सुरू आहे जगात म्हणा किंवा भारतात म्हणा किंवा अजून इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या कुठल्या विषयाला प्राधान्य देत आहेत आणि प्रत्येक विषयामध्ये सेफ्टी महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे आम्ही यावर्षी थीम ही ठेवली आहे ESG एक्सलन्स थ्रू सेफ्टी लीडरशिप. म्हणजे ESG उत्कृष्टतेसाठी सेफ्टीमध्ये तुमचं नेतृत्व असलं पाहिजे, तेव्हाच तुम्ही ESG मध्ये सक्सेसफुल होता. कारण आता जर तुम्ही बघाल हल्ली तर प्रत्येक कंपनी आता हे त्यांचं ESG परफॉर्मन्स, ESG म्हणजे एन्व्हायरमेंटल, सोशल आणि गव्हर्नन्स हे परफॉर्मन्स पण कंपन्यांचं मेजर केलं जाते आणि कंपन्यांना त्यांचा रिपोर्टही हा द्यावा लागतो. ESG परफॉर्मन्सनुसार ही इन्व्हेस्टमेंट पण येत असते कंपन्यांमध्ये. आता हा ESG हा सेफ्टीच्या काही वेगळा सब्जेक्ट नाही आहे. या सब्जेक्टमध्ये सेफ्टी किंवा सुरक्षा ही फार महत्त्वाची आहे आणि जर तुम्ही सुरक्षेला जर महत्त्व दिलं नाही तर तुमचं ESG परफॉर्मन्स हे चांगलं होणार नाही. म्हणून आम्ही ही थीम यावर्षी ठेवलेली आहे. दरवर्षी ही निरनिराळी थीम असते. मागच्या वर्षी थीम होती अवर एम झिरो हार्म. म्हणजे आमचं उद्दिष्ट हे 0 हानी. तर ह्या थीमवर सगळ्या कंपन्यांनी, ऑफिसेसनी किंवा इव्हन शाळा कॉलेजेसनी काम केलेलं आहे आणि काही शाळांनी ही थीम म्हणजे अगदी अंगीकृत केलेली आहे की आम्ही सगळ्या मुलांना आम्ही हे शिकवू की 0 हार्म या थीमवर आम्ही मुलांना एज्युकेशन वगैरे देऊ. त्याच्या आधी आम्ही थीम ठेवलेली होती लर्न फ्रॉम डिझास्टर अँड प्रिपेअर फॉर दी बेटर फ्युचर. आता ती 2021ला होती. 2021मध्ये आपण त्या कोविडच्या याच्यातून जस्ट बाहेर पडत होतं पूर्ण जग आणि त्याच्यामुळे त्या कोविडने आपल्याला बरंच शिकण्याची संधी दिली. म्हणून आता ते शिकून आपण आता पुढे काय केलं पाहिजे हा त्या थीमचा उद्देश होता. त्याच्यानंतर आम्ही 2022मध्ये जी थीम ठेवली ती होती नर्चर यंग माइंड्स आणि अँड डेव्हलप सेफ्टी कल्चर. म्हणजे तरुणांना प्रोत्साहित करा आणि सुरक्षा संस्कृती विकसित करा. कारण आपण यंग माइंड्स म्हणजे शाळा कॉलेजेसची मुलं आहेत त्यांना आपण सुरक्षेचं शिक्षण द्या, जेणेकरून ते जेव्हा पुढे मोठे नागरिक होतील ही सुरक्षा त्यांच्या मनात नेहमीच, सुरक्षेविषयी काळजी ही त्यांना नेहमीच राहील किंवा ज्ञान नेहमीच राहील. तर अशा ह्या निरनिराळ्या थीम्स तयार केल्या जातात.
नक्कीच. हां. आणि त्या आम्ही जाहीर करतो आमच्या वेबसाईटद्वारे, आमच्या अजून जी काही आमची प्रसार माध्यमं आहेत त्याच्याद्वारे आम्ही जाहीर करतो आणि सगळ्या आस्थापना ह्या त्या थीमवर काम करतात. नक्कीच सर, खरंच तुम्ही खूप छान सांगितलं. मला वाटतं आत्मार्थन तुम्ही ह्याच्याविषयी काय अजून सांगाल? ही थीम तयार करत असताना ह्याच्या पाठीमागे फार विचारमंथन केलं जातं. असं होत नाही की एका दिवशी आम्ही थीम केली आणि ती प्रसारित केली. ओके. अनेक तज्ज्ञांशी, त्या एरिया सेफ्टीमधल्या तज्ज्ञांशी आम्ही त्यांचा सल्ला घेतो. आमचे डायरेक्टर जनरल आहेत गबने साहेब, ते त्यात इन्व्हॉल्व्ह होतात. आमचे वरिष्ठ अधिकारी इन्व्हॉल्व्ह होतात. आणि ही थीम करताना सद्य परिस्थितीचा विचार करून आंतरराष्ट्रीयवर ज्या काही घटना होत आहेत सेफ्टी, हेल्थ आणि एन्व्हायरमेंटवरती, ह्याचा विचार करून ही आम्ही सर्वसमावेशक थीम बनवतो. आणि ही थीम आम्ही आमच्या वेबसाईटवर, संकेतस्थळावर उपलब्ध करून देतो. त्याप्रमाणे ज्या फॅक्टरी किंवा ज्या आस्थापनामध्ये हा जो दिवस साजरा केला त्या उद्देशानं हा दिवस साजरा करावा, हा थीमच्या पाठीमागचा एक मुख्य हेतू आहे. पण मग त्याचबरोबरीने मला सांगा की त्याच्यासाठी काही उपक्रमही राबवले जात असतील, तर ते काय उपक्रम आहेत? हे उपक्रम राबवत असताना असं त्याचं वर्गीकरण करता येईल की एक राष्ट्रीय पातळीवर, राज्य पातळीवर आणि लोकल लेवल, म्हणजे इंडस्ट्री लेवल, फॅक्टरी लेवल असं म्हणता येईल. ज्यावेळेस आपण राष्ट्रीय स्तरावर म्हणतो त्यावेळेला आपल्या भारताचे श्रममंत्री हे प्रत्येक राज्याच्या श्रममंत्र्याला एक पत्राद्वारे विनंती करतात की ह्या राष्ट्रीय सुरक्षा दिवसाचं महत्त्व जाणून तुम्ही तुमच्या फॅक्टरीजना उपदेश करा की या दिवस सेलिब्रेट करा. नंतर जे कामगारच्या संघटना आहेत त्यांचे जे प्रतिनिधी आहेत ते प्रत्येक ठिकाणी जाऊन ह्या दिवशी सुरक्षेचे महत्त्व त्यांच्या वर्कर्समध्ये, लोकांच्यामध्ये, कामगारांमध्ये प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न करतात. जसं आपण राज्यावर येऊ, राज्यामध्ये सुद्धा जी आपली काही एन्फोर्समेंट अथॉरिटीज आहेत, जसं आपण फॅक्टरी इन्स्पेक्टर म्हणतो किंवा डायरेक्टर ऑफ फॅक्टरीज अँड बॉयलर्स, अशा ज्या आस्थापना आहेत ह्या फॅक्टरीमध्ये जाऊन ह्या सुरक्षेचे महत्त्व ह्या दिवशी लोकांना सांगत असतात. नंतर ज्यावेळेस आपण लोकल लेवलला येऊ, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे उपक्रम हे केले जातात. पूर्वी हा 1972 पासून ते 1980 पर्यंत हा दिवस एकच दिवस साजरा केला जात होता. ह्या दिवसाचं महत्त्व लोकांना कळायला लागलं, त्यामुळे ह्या दिवसाची व्याप्ती ही एक आठवड्यापर्यंत केली गेली. म्हणजे आठवड्यामध्ये वेगळे वेगळे उपक्रम त्या एंटरप्राइजेसमध्ये केले जातात. हे ह्या दिवशी असं मला सांगायचं वाटतं. नक्कीच. मला ललित सर तुम्हाला विचारायचं की जसं अनेक फॅक्टरी आहेत, ऑफिसेस आहेत, शाळा कॉलेज आहेत, जसं आता सरांनी सांगितलं, तर अनेक उपक्रम राबवले जातात, त्याविषयी तुम्ही अजून काय सांगाल? निरनिराळे उपक्रम राबवले जातात फॅक्टरीमध्ये, शाळा कॉलेजेसमध्ये किंवा ऑफिसेस मध्ये. ह्या दिवसाची सुरुवात होते की सगळ्यांना ते बॅजेस लावा, जेणेकरून ते आठवण करून देतात की हा आजचा सेफ्टीचा दिवस आहे. त्यांच्या प्रवेशद्वारावर बॅनर्स लावतात, पोस्टर्स लावतात, जेणेकरून त्याची आठवण होते की हा सुरक्षा दिवस आहे 4 मार्च आणि सुरक्षा आठवडा होणार आहे. त्या व्यतिरिक्त प्रत्येक फॅक्टरीमध्ये किंवा ऑफिसेसमध्ये सेफ्टी कमिटी असते. ती सेफ्टी कमिटी निरनिराळे कार्यक्रम चालवते. सेफ्टी कमिटीच्या स्पेशल मीटिंग्स होतील, काही ट्रेनिंग प्रोग्राम्स होतील, काही कॉम्पिटिशन्स होतील, ड्रॉइंग कॉम्पिटिशन, पेंटिंग कॉम्पिटिशन. आता ते ड्रॉइंग किंवा पेंटिंग ह्या सेफ्टी या विषयावरच केल्या जाते. आणि निबंध स्पर्धा असतात शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये, इव्हन इंडस्ट्रीजमध्ये. तर असे निराळे कार्यक्रम करतात. आणि गेल्या एका वर्षात कुठल्या एम्प्लॉईजनी चांगलं काम केलेलं आहे सुरक्षेसाठी, काही सजेशन्स दिलेले आहेत किंवा त्यांच्या काही कार्यामुळे अपघात झालेले नाहीत किंवा पर्टिक्युलर डिपार्टमेंटमध्ये कुठलाही अपघात झाला नाही मागच्या एका वर्षात म्हणा किंवा 2 वर्षात म्हणा, तर त्या लोकांना ते पारितोषिक पण, मॅनेजमेंट त्यांचे पारितोषिक पण देत असतात, जेणेकरून त्यांना ते एक प्रोत्साहन मिळत राहावं आणि त्यांचं पारितोषिक पाहून दुसऱ्यांनाही प्रोत्साहन मिळत राहावं आणि त्यांनी पण सुरक्षेसाठी चांगली कामं करावी, हा त्याच्या मागचा उद्देश असतो. तर असे नाना प्रकारचे कार्यक्रम केले जातात. आम्ही
नॅशनल सेफ्टी काउन्सिलकडनं आम्ही बॅजेस, पोस्टर्स, पॉकेट बुक्स किंवा अजून काही ज्या सुरक्षेविषयीच्या प्रचार करण्यासाठी ज्या वस्तू आहेत त्याही आम्ही त्यांना पुरवत असतो. खरं तर खूप सुप्त उपक्रम आहे, कारण आपण जेव्हा म्हणतो की नुसते उपक्रम सांगितले जात नाही, ते राबवले जात आहेत आणि त्याच्यातून हळूहळू जनजागृती केली जात. आत्माराम सर, मला तुम्हाला विचारायचे की सुरक्षा ही खूप महत्त्वाची आहे. मग राष्ट्रीय सुरक्षा याची स्थापना कशी झाली, काय आहे त्यामागचा इतिहास, काय सांगाल थोडा? त्याच्या अगोदर मी एक ह्या साहेबांनी जे उत्तर दिलं त्याला एक ऍड करायचं आहे. हो, की हे सांगितलं की आम्ही सेफ्टी बॅजेस देतो. तर सेफ्टी बॅजेस ही आम्ही 4 मार्चच्या दिवशी जवळजवळ 10 लाख लोकांना सप्लाय करतो. हा एकच उद्देश आहे की याच्यावरती जी थीम लिहिलेली असते ती लोकांनी आत्मसात करावी. आणि एक परत उद्देश आहे, एका बॅच नंतर एक 10 ते 12 लोक बघतात, म्हणजे जवळजवळ 20 ते 30 लोकांबद्दल हा सेफ्टीचा मेसेज जावा, हा एक उद्देश आमच्या बॅचमधून दिला जातो. हे एक आहे. आता राहिला प्रश्न तुमचा राष्ट्रीय सुरक्षा परिषदेविषयी. जसं मी पहिल्यांदाच बोललो की जसं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1960 नंतर आपल्या भारतामध्ये इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे कारखान्याचं प्रमाण वाढत चाललेलं होतं. जसं कारखान्याचं प्रमाण वाढत चाललेलं होतं त्यावेळेस आपल्याकडे कुशल कामगार नव्हते. हे कामगार कुठून आले? हे कामगार हे जे शेतीमध्ये काम करत होते हेच कामगार आपल्या फॅक्टरीमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये आले. त्यांना कुठलंही सुरक्षेविषयी असं काही ज्ञान नव्हतं. त्यामुळे हे दिवसेंदिवस अपघात वाढत जात होते, मृत्यू होत होते. म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे भारत सरकारनं एक परिषद घेतलेली होती 1962ला श्रम मंत्रालयाच्या अंडर, की त्यावेळेस एक असे हे आलं की ज्या आपल्या सरकारी यंत्रणा आहेत ह्यांचा पुरेपूर उपयोग होत नाहीये किंवा त्या सफिशियंट नाहीत, पुरेशा होत नाहीये प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला. म्हणून एक अशी एक ऑर्गनायझेशन असावी, अशी एक संस्था असावी, ती इंडिपेंडंट असावी, त्याच्यावरती सरकारचा कुठला कंट्रोल नाही. म्हणून अशी एक संकल्पना त्या परिषदेमध्ये आली. आणि अनेक परत 1965ला ज्यावेळेस सर्वपल्ली राधाकृष्णन आपले राष्ट्रपती होते त्यांच्या अध्यक्षतेखाली एक मोठं संमेलन झालं. त्या संमेलनामध्ये प्रत्येक राज्याचे श्रममंत्री, जे आपले कामगारांच्या संघटना आहेत त्यांचे प्रमुख, काही इंडस्ट्रियलिस्ट, कारखानदार, मेन कारखानदार होते, त्यांची एक परिषद झाली. आणि त्या परिषदेमध्ये असं एक ठराव करण्यात आला की ह्या कारखान्यामध्ये एक चळवळ निर्माण करण्यासाठी म्हणून एक संस्था निर्माण करणे आणि त्या संस्थेचं नाम राष्ट्रीय सुरक्षा परिषद असं असावं. आणि ह्या रिकमेंडेशननुसार किंवा ह्या ठरावानुसार 4 मार्च 1966ला श्रम मंत्रालय भारत सरकार याने राष्ट्रीय सुरक्षा परिषद ह्या संस्थेची स्थापना केली. आणि राष्ट्रीय सुरक्षेची परिस्थितीची स्थापना करत असताना ही त्रिसदस्यीय स्थापना असावी अशी केली. त्याच्यात कुणाचा सहभाग असावा? एक तर असावा इंडस्ट्रियलिस्ट म्हणजे जे कारखानदार आहेत त्यांचा, दुसरा आहे कामगार नेत्यांचा, कामगार, आणि तिसरं गव्हर्नमेंट, ह्या तिघांचा समावेश असावा अशी म्हणून ही संस्था राष्ट्रीय लेवलला, राष्ट्रीय स्तरावर स्थापन करण्यात आली. नक्कीच, जसं आता आपण बघितलं की राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची स्थापना करण्यामागचा उद्देश काय होता आणि आपली सुरक्षा किती महत्त्वाची, त्याचबरोबरीने महिलांची सुरक्षा ही किती महत्त्वाची त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. पण आता वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा अतिशय महत्त्वाचा असा आपला विषय सुरू आहे राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह आणि आपल्याबरोबर आहेत डॉक्टर ललित गभाने आणि श्री आत्माराम सुणकर. सर, विश्रांतीला जाण्यापूर्वी आपले एक प्रेक्षक आहेत NB पवार, त्यांचा बीटवरून आपल्याला असा प्रश्न होता की रोड ॲक्सिडेंट जे होतात त्याच्यामध्ये सेफ्टी म्हणून तुमचा सहभाग काय असतो, काय सांगाल ललित सर? नॅशनल सेफ्टी काउन्सिल हे बरंच काम करते रोड सेफ्टीवर. त्याला एक सुरक्षा सडक सुरक्षा सप्ताह किंवा सडक सुरक्षा महिना पण साजरा केला जातो पूर्ण भारतभरात. आणि याच्यात जे सेंट्रल मिनिस्ट्री आहे, मिनिस्ट्री ऑफ रोड अँड ट्रान्सपोर्ट, यांच्या आदेशानुसार दरवर्षी हा जानेवारी महिन्यामध्ये सडक सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. आणि त्याच्यात नॅशनल सेफ्टी काउन्सिलचं बरंच काही योगदान असते. आम्ही
आमचे जे मेंबर्स आहेत नॅशनल सेफ्टी काउन्सिलचे किंवा अजून फॅक्टरीजमध्ये किंवा दुसरी आस्थापनामध्ये जे एम्प्लॉईज आहेत त्यांना रोड सेफ्टीविषयी जी काही माहिती पाहिजे आहे, जी काही जागृती करायची आहे, ज्या काही प्रमोशनल मटेरियल त्यांना द्यायचं आहे ते आम्ही पुरवतो. आम्ही 2019 मध्ये एक राष्ट्रीय स्तरावर फार मोठी परिषद घेतली दिल्लीला आणि आम्ही नॅशनल सेफ्टी काउन्सिलनी ती केलेली पहिली कदाचित परिषद होती एक्सक्लुसिव्हली, म्हणजे फक्त रोड सेफ्टी या विषयावरच आम्ही 1-2 दिवसाची परिषद घेतली आणि त्याच्यात प्रतिसाद खूप छान होता लोकांचा. तर राष्ट्रीय सुरक्षा परिषद ही जे काही सुरक्षेचे विषय आहेत, ती रोड सेफ्टी असो की औद्योगिक सुरक्षा असो, प्रत्येक सुरक्षेच्या याच्यामध्ये आमचा सहभाग हा फार मोठ्याने असतो. आत्माराम सर, मला तुम्हाला ह्याच्याच बरोबरीने विचारायचे की राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह या मोहिमेव्यतिरिक्त अजून काही जनजागृती कार्यक्रम आपण राबवतो का? असतील तर ते कोणते आहेत? हो, राष्ट्रीय सुरक्षा परिषद एक आपलं सामाजिक दायित्व म्हणून आता सरांनी सांगितलं की एक रोड सेफ्टी मंथ जो मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज दर 15 जानेवारीपासून 14 फेब्रुवारीपर्यंत भारतभर साजरा केला जातो. तो एक आम्ही फार आमच्या मेंबर्स ऑर्गनायझेशनमध्ये आम्ही त्यांना मेंबर्सना आम्ही हे करतो की तुम्ही साजरा करावा. त्याच्या व्यतिरिक्त अग्निशामक सेवा सप्ताह, त्याला जनरली म्हणतात फायर सर्व्हिस वीक, कारण आजकाल तुम्ही पाहत असाल की बऱ्याच आगीच्या घटना घडत आहेत, बरेच लोकांचे मृत्युमुखी पडत आहेत. तर लोकांच्या मनात एक जागरूकता निर्माण व्हावी ह्या उद्देशानं फायर ॲडवायझर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, जे भारत सरकारचं गृह मंत्रालय त्याच्या अखत्यारीत जे फायर ॲडवायझर आहेत त्यांनी ही मोहीम चालू केलेली आहे. त्या मोहिमेला एक पाठिंबा द्यावा या उद्देशानं आम्ही ह्या अग्नि सप्ताह सुद्धा साजरा केला. हा नॉर्मली हा 14 एप्रिलला साजरा केला जातो. त्याच्या व्यतिरिक्त वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, जागतिक पर्यावरण दिन, कारण आजकाल पर्यावरणाला फार महत्त्व आहे, सगळीकडे पर्यावरणाविषयी बोललं जातं. तर हा जो पर्यावरण दिन आहे हे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम, जी युनेप म्हणून एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे, त्यांच्या मार्फत हा जगभर वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. भारतामध्ये ह्या दिवसाला प्रोत्साहन देण्याच्या उद्दिष्टानं राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनं हा 1999 पासून ह्या दिवसाला प्राधान्य दिले जात आहे. आणि आम्ही आमच्या इंडस्ट्रीमध्ये जे मेंबर्स आहेत त्यांना आम्ही अपील करतो की हा दिवस तुम्ही साजरा करा, वेगवेगळे उपक्रम करा, ह्याच्यासाठी सुद्धा आम्ही मदत करत असतो. दुसरा एक आता सध्या 1922 पासून एक राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताह, कारण बऱ्याच तुम्ही ठिकाणी बघितलं असेल ज्या आगी होतात ह्याचं मुख्य कारण असतं हे आपलं इलेक्ट्रिसिटी, विद्युत. म्हणून लोकांच्या मध्ये एक जागरूकता निर्माण व्हावी सुरक्षेविषयी, विद्युत सुरक्षेविषयी, म्हणून हा दिवस आम्ही 26 जून पासून हा सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी, जी मिनिस्ट्री ऑफ पॉवर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अखत्यारीत आहेत, त्यांच्या सहकार्यानं आम्ही हा दिवस साजरा करतो आणि लोकांना मदत करत असतो. असे एकूण आम्ही 5 दिवस साजरे करत असतो. आणि जो आजचा दिवस आहे राष्ट्रीय सुरक्षा परिषद, हा प्रामुख्यानं राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचा दिवस आहे. राष्ट्रीय सुरक्षा परिषद दिवस ह्याच्यात पुढाकार घेतं आणि प्रत्येक आस्थापनाला हा दिवस तुम्ही साजरा करा म्हणून सांगत असते. असे आम्ही दिवस साजरे करत असतो. नक्कीच सर, ही चर्चा आपल्याला अशीच पुढे चालू ठेवायची. एक फोन घेऊया. एक सखी आपल्याशी बोलतायत कल्याणवरून. नमस्कार, बोला ताई. हॅलो. बोला, प्रश्न विचारा. हॅलो. हा, तुमचा आवाज येतोय, सलग प्रश्न विचारा. हा, तुमचा आवाज येत नाही मला. बरं, ठीक आहे. नमस्कार. माझे 2 प्रश्न आहेत. सध्या सगळीकडे म्हणजे मुंबईत आणि उपनगरात महानगरचा गॅस जो फिरवण्यात येतो तो कितपत सेफ आहे? कारण एरवी ते सांगतात बाहेर जाताना सुद्धा गॅस वॉल बंद करा. आता इथे आपण गॅस वॉल बंद केला तरी बाहेरची लाईन ऑनच आणि चार्जच राहते. बरं, आजूबाजूला हॉस्पिटल असतात, तिथे ऑक्सिजन सिलेंडर असतात, तर ह्याच्या संबंधी काय प्रिकॉशन घ्यावी? आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे की आता बऱ्याच ठिकाणी काचेची कन्स्ट्रक्शन असतात, म्हणजे पूर्ण वॉलच्या वॉल काचेची, बाल्कनी काचेची, तर उद्या काही डिसास्टर झालं तर फायर ब्रिगेडची माणसं त्या काचेवर त्यांना जखम होईल, तर ह्याच्या संबंधी काही सांगू शकता का? धन्यवाद. नक्कीच नक्कीच, धन्यवाद सर. ललित सर, काय सांगाल? जसं आपल्या सखीचा जो प्रश्न होता की आता महानगरचे जे गॅस फिरवतात किंवा आपल्याला सांगतात की आपण गॅसचे कॉक वगैरे जे काही बंद केले पाहिजेत, पण आजकाल आजूबाजूला जी गॅसची लाईन असते मग ती ऑन असते, त्यावेळेला काय सुरक्षा, काय खबरदारी घेतली पाहिजे? मी
ऐकला प्रश्न. मी असं म्हणेल की सुरक्षा ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि आपली जबाबदारी काय आहे हे सगळ्यांनी समजणं आणि पाळणं हे गरजेचं आहे. बाहेर जाताना गॅसचं नॉब बंद करा. तुमच्या घरी घरून जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा गॅसचा नॉब हा बंद करून जा, कारण जबाबदारी ती तुमची आहे. बाहेर बिल्डिंगमध्ये तुमच्या गॅस लाईन आहे आणि तिथे जर कुठे लिकेज झालेलं आहे आणि तुम्हाला ते लक्षात आलेलं आहे की गॅस हा लीक होतो आहे, तर त्यांचे जे इमर्जन्सी नंबर्स असतात त्यांनाही तुम्ही फोन करा. असं समजू नका की मी माझ्या घरचा गॅस बंद केलेला आहे आणि बाकी आता कुठनं वास येतो आहे, कोणीतरी करेल, आणि ते प्रत्येकाने जर म्हटलं की हे कोणीतरी करेल तर ते कोणीही करणार नाही. त्याच्यामुळे एक नागरिक म्हणून ही तुमची जबाबदारी आहे की तुमचंच घर नाही, तुमच्या घरीची जे काही सुरक्षेविषयी जे करायचं आहे तुम्हाला ते तुम्ही करा. पण तुम्हाला जर बाहेर काही दिसते आहे की काहीतरी म्हणजे असुरक्षित होते आहे, तर ही पण तुमची जबाबदारी आहे की तुम्ही फायर ब्रिगेडला म्हणा किंवा पोलिसांना म्हणा किंवा तुमच्या बिल्डिंगमध्ये जे सिक्युरिटी डिपार्टमेंट आहेत आधी त्यांच्या लक्षात आणून द्या की असं झालेलं आहे. तर आपण प्रत्येकाने जर आपली जबाबदारी समजून घेतली तर अपघात हे नेहमीच कमी होतील असं मला वाटतं. आत्माराम सर, तुमच्याकडे तुम्ही काय सांगाल? आणि त्यांचा जो दुसरा प्रश्न होता की आजकाल काचेचे जे कन्स्ट्रक्शन्स असतात त्यावेळेला जर असा काही एखादा अपघात झाला तर काय खबरदारी घेणं गरजेचं आहे? महानगर गॅसेसचा मॅडमनी चांगला प्रश्न विचारलेला होता, कारण ती काळाची गरज पण आहे. पूर्वी काही ठिकाणी आपण LPG पण वापरतो. LPG पेक्षा महानगर गॅस हा सुरक्षित गॅस म्हणून समजला जातो, कारण त्याचे एक वैशिष्ट्य आहे, तो हवेत गेल्यानं तो इझिली तो विरघळला जातो. LPG जो हा एका ठिकाणी जमा होतो, त्याच्या हा एक फरक आहे. त्या मॅडम तो प्रश्न बरोबर विचारलेला, कारण महानगर गॅस साहेबांनी जसं सांगितलं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. कारण त्यांनी जे सांगितलं आहे तुम्ही बाहेर जाताना नॉब बंद करा, त्याचं कारण एकच आहे की घर हे तुमचं बंद असतं, लिकेज झालं तर काही होऊ नये म्हणून त्याचा उद्देश असतो. आणि बाहेर ज्यावेळेला असतो, बाहेरचा पण इम्पॉर्टंट आहे. समजा कुणी बघितलं तर त्यांनी सुद्धा फायर ब्रिगेडला किंवा महानगर गॅसला इन्फॉर्म करावं, हा साहेबांनी सांगितलेलाच आहे. राहिला प्रश्न काचेची ज्या बिल्डिंग आहेत, यस आजकाल बऱ्याच अशा बिल्डिंग यायला लागले तर काचेच्या बिल्डिंग असावा, पण त्या काचेच्या बिल्डिंग जरी आला त्याप्रमाणे त्या बिल्डिंगमध्ये किंवा त्या इमारतीमध्ये तशी फायरची व्यवस्था केलेली असते, तशा खबरदारी घेतलेल्या असतात, म्हणूनच त्यांना फायर ब्रिगेडकडून परवानगी मिळते. असं समजू नये की काचेची फायर बिल्डिंग आहे म्हणजे फार धोक्याची आहे, असं नाही आहे. त्याने सगळे परवानगी घेतलेले असतात. आणि ह्याच्या संदर्भात आमचे साहेब पण तुम्हाला थोडं क्लिअर सांगतील. नक्कीच. आणि ललित सर, मला त्याचबरोबरीने असं विचारायचं की जेव्हा आता हे काचेच्या बिल्डिंग्स किंवा हा जो विषय निघालाच आहे, तर अशा काही इमारती असतात जिथे जेव्हा अनेकदा नियमांचं उल्लंघन केलं जातं, कधी साफसफाई करताना, विशेषतः सुरक्षिततेच्या दृष्टीने, तर त्यावेळेला आपण काय करू शकतो किंवा तिथे कायदा कसा हस्तक्षेप करतो? सुरक्षेविषयी कायदे भारतात भरपूर आहेत आणि प्रत्येक म्हणजे ती काचेची बिल्डिंग असो की कॉन्क्रीटची बिल्डिंग असो की फॅक्टरी असो, सुरक्षेचे कायदे आहेत. आपल्याकडे फॅक्टरीजसाठी फॅक्टरीज ॲक्ट 1948 आहे. प्रत्येक राज्यामध्ये राज्याचे फॅक्टरी रूल्स आहेत. बिल्डिंग कन्स्ट्रक्शनसाठी बिल्डिंग्ज अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्क्स ॲक्ट आहे 1998चा. तर कायदा हा अगदी क्लिअरली आपल्याकडे आहे प्रत्येक याच्यासाठी. आणि महत्त्वाचं असं आहे की कायदा काय आहे हे प्रत्येक नागरिकांनी तरी जाणून घेतलं पाहिजे. आणि काचेची बिल्डिंग असो की सिमेंट कॉन्क्रीटची असो, त्याच्यासाठी कायदा आहे आणि त्याच्यामध्ये ज्या सुरक्षेच्या यंत्रणा पाहिजे आहेत किंवा इक्विपमेंट्स पाहिजे आहेत तेही बिल्डर लावतो आणि त्यांना परवानगी तरच मिळते जेव्हा त्यांच्याकडे ती उपकरणं लावलेली आहेत. तर मला हे म्हणता येणार नाही की काचेची बिल्डिंग आहे म्हणून ती असुरक्षित आहे. नाही, तुम्ही जर कायद्याचं नियम जर पाळले आहेत तर बिल्डिंग ही असुरक्षित नसते. आणि त्यासोबतच तुमची ॲज ए ऑक्युपंट म्हणा ती काय जबाबदारी असते ती पण जाणून घेतली पाहिजे. तुम्ही हायराईज बिल्डिंगमध्ये राहता, तर आता जर तुम्ही 25व्या माळ्यावर जर राहता आहात आणि जर बिल्डिंगला आग लागली तर त्या आगीची म्हणजे अग्निसुरक्षेची सगळी उपकरणे त्या बिल्डिंगमध्ये आहेत. पण आपण नेमकं तिथून आता आग लागली तर आपण बाहेर कसं जायचं, कुठं जायचं हे जाणून घेण्याची जबाबदारी आपली
आहे. त्याच्यामुळे आपण स्वतःला ट्रेन करून घेणं की माहिती करून घेणं, हो मी 25व्या माळ्यावर राहते किंवा 30व्या माळ्यावर राहते आणि जर इथे काय अपघात झाला तर मी काय करणार, या तर हे जाणून घेण्याची जबाबदारी ही प्रत्येक नागरिकांची असते. त्याच्यामुळे कायदा हा आहे, फॅक्टरीजसाठी आहे, कन्स्ट्रक्शनसाठी आहे, रोड्स सेफ्टीसाठी कायदा आहे, पण आपण कायद्याचं उल्लंघन करू नये. आपण कायदा हा पाळला पाहिजे. नक्कीच नक्कीच सर, आणि कायद्याच्या दृष्टीनेच आपण बघितलं पाहिजे. एक प्रश्न आधी आपण घेऊया की PL कुलकर्णी आपल्याशी बोलतात मुंबईवरून. नमस्कार, बोला, प्रश्न विचारा. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. सलग. हा नमस्कार. मी PL कुलकर्णी, मेंबर एक्सपर्ट पॅनल नॅशनल सेफ्टी काउन्सिल. मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे आणि इलेक्ट्रिकल सेफ्टीवर मी ट्रेनिंग प्रोग्राम आणि सेफ्टी ऑडिट्स करत असतो आणि नॅशनल सेफ्टी काउन्सिल तर्फे सुद्धा बरेच वेळेस केलंय. तर माझं हे सांगणं आहे, एक रिक्वेस्ट तुम्हाला अशी होती गव्हर्नर साहेबांना की याला ज्या सध्या ऍडवायझरी पॉवर्स आहेत नॅशनल सेफ्टी काउन्सिलला, तर त्यांना एन्फोर्समेंट पॉवर आपल्या नॅशनल सेफ्टी काउन्सिलला मिळालं पाहिजे असं एक मला वाटतं, ज्यामुळे सेफ्टी ही जास्त अचीव्ह केली जाईल असं एक मला वाटतं. त्याबद्दल जरा प्रयत्न करावे अशी माझी इच्छा आहे. नक्कीच नक्कीच, धन्यवाद. धन्यवाद सर, याचं उत्तर आपण देऊच. पण सर त्याचबरोबरीने ललित सर, मला तुम्हाला असं विचारायचं की OHS कोड 2020 याबद्दल काय सांगाल थोडक्यामध्ये? खरं तर OHS कोड 2020 हा भारत सरकारने तयार केला आहे आणि तो मंजूरही झालेला आहे. आणि ह्या कोडचं जे कव्हरेज आहे ते खूप मोठं आहे. फक्त फॅक्टरी पुरताच मर्यादित नाही किंवा इव्हन आणि बाकी आस्थापना पण त्याच्यात कव्हर केलेल्या आहेत. कोड तयार आहे, फक्त त्याचं इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही आणि ते लवकरच होईल. आणि सगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीजमध्ये सेफ्टीविषयी म्हणा किंवा एम्प्लॉईजच्या वेलफेअरविषयी म्हणा, ह्या सगळे त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स केलेले आहेत. नक्कीच. आत्माराम सर, आपण जेव्हा सुरक्षितेविषयी बोलत आहोत तर असे कोणकोणते प्रशिक्षण कार्यक्रम आहेत की जे आपण म्हणजे आयोजित करतो किंवा शिकवतो? ॲक्च्युली राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची स्थापना झाली, त्याचा एक मेन हेतू हा होता की इंडस्ट्रीमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये जाऊन लोकांना एक शिक्षण देणं. ते शिक्षण देताना कुठलं द्यावं. एक आहे, आताच आपण जो विषय करत होतो की इलेक्ट्रिकल सेफ्टी. तर ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिकलचा यूज हा फॅक्टरीमध्ये फार मोठ्या प्रमाणात केला जातो, त्याच्यापासून अनेक धोके आहेत. तर ती इलेक्ट्रिकल यूज करताना कुठले सेफ्टी प्रिकॉशन्स घ्याव्या हे जाऊन आम्ही तिथल्या वर्कर्सना किंवा तिथल्या एम्प्लॉयना सांगतो. त्याच्या व्यतिरिक्त वर्किंग ॲट हाईट, कारण प्रत्येक ठिकाणी आपल्या उंचीवरती काही ना काही काम करायचं असतं आणि उंचीवरती काम करत असताना फार मोठे धोके असतात, फार मोठी इजा होऊ शकते, किंबहुना मृत्यू पण होऊ शकतो. त्याच्यासाठी उंचीवर काम करत असताना कोणती आपण काळजी घ्यावी, कोणती खबरदारी घ्यावी याविषयी सुद्धा आम्ही लोकांना प्रशिक्षण देतो. दुसरं आहे पर्यावरणच्या कोणत्या समस्या आहेत, त्या समस्या कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या हे पण आम्ही देतो. अशा आम्ही अनेक विषयावरती इंडस्ट्रीमध्ये, इव्हन जनरल पब्लिकमध्ये, सध्या आम्ही काही शाळांमध्ये सुद्धा जाऊन विद्यार्थ्यांना सुरक्षेविषयी प्रशिक्षण देत असतो. रोड सेफ्टीमध्ये पण एक फार मोठा विषय आहे, त्याच्याविषयी पण आम्ही लोकांना प्रशिक्षण देत असतो. डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग त्याच्यामध्ये आलं. दुसरं आहे फायर सेफ्टीमध्ये अनेक गोष्टी आम्ही हे करतो. इव्हन ड्रिल सुद्धा आम्ही करत असतो. फायर ड्रिल म्हणतो आपण त्याला. इन केस ऑफ इमर्जन्सी, काही इमर्जन्सी झाली तर लोकांनी कसं बाहेर जावं, त्यातून कसं सुटका करून घ्यावी लागेल. तुम्हाला एक मी उदाहरण देतो. 4-5 वर्षापूर्वी एक लालबागला मोठी आग झालेली होती. त्या आगीमध्ये एक मुलीनं लोकांना एक सूचना दिली की तुम्ही तुमच्या तोंडावरती ओला कपडा लावून घ्या, म्हणजे तुमचं संरक्षण होईल. तिनं का दिलं? कारण तिला एका शाळेमध्ये, एका शिक्षणामध्ये, एका प्रशिक्षणामध्ये तिला सांगण्यात आलं होतं की जर तुमच्या कुठे आग लागली आणि धूर आली तर त्या धुरीपासून कसं आपण वाचवावं. ह्या अशा सिंपल टिप्स आहेत, ह्या आम्ही लोकांना जाऊन सांगत असतो, देत असतो. नंतर इंडस्ट्रीमध्ये एक ड्रिल नावाचा एक प्रकार असतो. मोठ्या उंच बिल्डिंगमध्ये, आता जसं हाय राईज बिल्डिंगमध्ये साहेबांनी सांगितलं, तर कायद्यानुसार हाय राईज बिल्डिंगमध्ये दरवर्षी एक ड्रिल करायचं असतं. त्याचा उद्देश हाच असतो की लोकांना माहिती असावं, इन केस काही इमर्जन्सी आले तर कसं बाहेर पडावं.
नाही तर लोकांना काय असतं, इमर्जन्सी चला लिफ्टमध्ये जावं, तर इमर्जन्सीच्या वेळेला लिफ्टचा हा उपयोग करायचा नसतो. त्यावेळेला आपल्या स्टेअर केसचा तर आपल्याला माहिती असावं जवळ आपल्या कुठे स्टेअर केसेस आहेत, रेफ्युजी एरिया कुठे आहे, कुठे आपण जावं, हा ह्या ड्रिलचा उद्देश असतो. तसाच कारखान्यामध्ये दर 6 महिन्याला हे ड्रिल केलं जातं. इन केस ऑफ काय गॅस लीक झाला, फायर झाली किंवा कुठली मोठी दुर्घटना झाली, ह्या दुर्घटनेमध्ये कसं आपल्याला वाचावं ह्या उद्देशानं हा ड्रिलचा उद्देश असतो. आणि ह्यासाठी आम्ही कारखान्यामध्ये जाऊन लोकांना मदत करत असतो. असे वेगवेगळे आम्ही कार्यक्रम घेत असतो. नक्की सर, एक फोन घेऊया आणि आपली चर्चा अशीच पुढे चालू ठेवूया. प्रकाश राऊत आपल्याशी बोलतात यवतमाळवरून. नमस्कार, बोला. हॅलो. बोला. हॅलो. हा बोला. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. चला, माझा पहिला प्रश्न आहे, सध्या आरटीओ जे आहे की नाही रोड वाहतूकवाले, त्यांनी असं कॅम्प भरवायला पाहिजे कमीत कमी 2 ते 3 महिन्यात. त्यांनी ते असं मग हेल्मेट वापरावं तो वाहनधारकाला, काय त्याची वाहनाचे हे करायचे बा की प्रदूषण त्याने वाढते. माझा एक प्रश्न आहे. बस, धन्यवाद. धन्यवाद प्रकाशजी, धन्यवाद. आत्माराम सर, काय सांगाल थोडक्यात अगदी? चांगला प्रश्न आहे. दरवर्षी जेव्हा रोड सप्ताह चालला, रोड सप्ताह किंवा रोड मंथ, एक महिना ह्याच्यासाठी साजरा केला जातो जानेवारीमध्ये, त्यावेळेस आरटीओ अशी कॅम्प घेत असतात. नाही असं नाही, ते आपल्या प्रयत्न करत असतात. ठीक आहे, ते करत असतात, पण एक नागरिक म्हणून आमची पण एक काही जबाबदारी आहे. कारण कायद्यानुसार एक प्रोव्हिजन आहे, कायद्यामध्ये काय आहे की तुम्ही 2 व्हीलर चालवताना, मोटर बाईक चालवताना हेल्मेटचा यूज करा. हा कशासाठी आहे? हा कायदा म्हणून आपण बघायचा नाही, तर हे आपल्या सुरक्षितेसाठी आहे. म्हणून प्रत्येक नागरिकानं ह्याचा हेल्मेटचा उपयोग केला पाहिजे. तसे बरेच कायदे आहेत. एक आहे PUC. दर 6 महिन्यातून आपलं जे व्हेइकल असेल त्याचं आपल्याला PUC करायचं असतं. त्याचा उद्देश काय की आपलं पर्यावरण सुरक्षित असावं. ठीक आहे, आरटीओ आपल्या परीनं काम करत असतात, त्यांच्या यंत्रणा आहेत, त्यांच्या यंत्रणा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून एक सुजाण नागरिक म्हणून हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. जे जे कायद्यामध्ये नियम दिलेले आहेत त्याचं पालन करणं. एक साधं एक उदाहरण देतो. आपलं सिग्नल माहिती आहेत आपल्याला, रेड सिग्नल, ग्रीन सिग्नल, येलो सिग्नल. आपल्याला ज्यावेळेस लायसन्स घ्यायची असतं त्याचं त्यावेळेला ते आपल्याला सगळं सांगितलं जातं, पण त्याचं आपण पालन किती करतो का? नाही करत. तर एक नागरिक म्हणून ज्यावेळेस रेड सिग्नल असेल त्यावेळेस आपण तिथं थांबणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे, म्हणून आपण करायचं असतं. दुसरं आहे ड्रायव्हिंग लायसन्स. आजकाल एक बरीच फॅशन आलेली आहे की मोठ्या मोठ्या फॅमिलीमध्ये विदाऊट ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा मुलांना आपण गाडी देतो. ही गाडी देता कामा नये, अपघात होऊ शकतात. म्हणून मला एवढंच त्यांना सांगायचं आहे. चांगला त्यांनी प्रश्न विचारला, तर प्रत्येक नागरिकानं ह्या कायद्याचं पालन करणं, त्याच्यामुळे जी दरवर्षी आपल्या भारतामध्ये 1,70,000 रोडवरती अपघात होतात, मृत्यू होतात, ते कमी करायला मदत होईल. परत एक मी ह्यात ॲड करू शकतो की आपल्या भारत सरकारनं असं एक प्रण केलेला आहे की 2030 पर्यंत आपल्याला ही जी मृत्यूची आकडेवारी आहे ती 50% कमी करायचं आहे. आणि ही 50% कमी करत असताना प्रत्येक नागरिकाचं, भारतीय नागरिकाचं एक त्यात एक महत्त्व आहे. त्यांनी आपला पुढाकार घेतला पाहिजे की माझ्या परीनं जे शक्य आहे, जे कायदे आहेत ते मी पालन करीन आणि ही जे अपघात होतात ते कमी करण्याचा मी प्रयत्न करीन. नक्कीच, जसं आता सरांनी सांगितलं की आपल्या प्रत्येकाचं योगदान इतकं असलं पाहिजे की 2030 नाही तर त्याच्या आधीच आपण ती आकडेवारी कमी केली पाहिजे. ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवायची. आता वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अतिशय महत्त्वाच्या विषयावर आज आपण बोलत आहोत. सुरक्षितता ही आपल्या प्रत्येकाची प्रमुख जबाबदारी आहे आणि गरजही आहे. राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह हाच आपला विषय, त्यावर आपण चर्चा करत आहोत. सर, ललित सर, मला तुम्हाला विचारायचे की आपण आता बघितलं की आकडेवारी बघितली, अनेक छोट्या मोठ्या गोष्टी बघितल्या की ज्यातून आपलंही नागरिकांचं काय कर्तव्य आहे किंवा काय योगदान दिलं गेलं पाहिजे तेही आपण बघितलं. पण भारतात किंवा भारताच्या बाहेर ह्या सुरक्षिततेविषयी काय काय फरक आहे, काय सांगाल? भारतात आणि भारताच्या बाहेर सुरक्षेविषयी फरक हा नक्कीच आहे. आणि फरक जाणवतो कसा? जेव्हा तुम्ही एखाद्या परदेशात जाता आणि तिथलं लोकांचं बिहेवियर बघता की ते रस्ता केव्हा क्रॉस करतील आणि आपण आपल्या इथे रस्ते केव्हा कसे क्रॉस करतो
आता हा फरक नक्कीच आपल्याला तिथे दिसून येतो. ओके, त्याच्यामुळे आपल्याला एक सेफ्टी कल्चर जे म्हणतात ते आपल्याला फार सेफ्टी कल्चर इम्प्रूव्ह करायची फार गरज आहे भारतामध्ये, आणि त्याच्यासाठी प्रशिक्षणाची, लहानपणापासून मुलांना शिकवण, सुरक्षेविषयी शिक्षण देण्याची ही गरज आहे. तुम्ही परदेशात जर म्हणाल तर परदेशांच्या शाळा कॉलेजमध्ये सुरक्षेविषयीचं हे शिक्षण फार आधीपासून दिलं जाते. आपल्या भारतामध्ये जेमतेम ती सुरुवात झालेली आहे, आणि ते ऑप्शनल सब्जेक्ट्स म्हणून, कंपल्सरी सब्जेक्ट्स म्हणून नव्हे. तर हा एक फार मोठा फरक आहे. आपल्या अपघाताच्या बाबतीत आपले अपघात खूप जास्त आहेत. मी पहिल्यांदाच एक आकडेवारी तुम्हाला सांगितली की हे अपघात जे होतात आपल्या भारतामध्ये इतर देशांच्या मानाने फार जास्त आहेत. कारण आपण नियमांचं उल्लंघन हे आपली नागरिक जे आहेत नियमांची काय म्हणतात त्याला, नियम जरी असले आणि त्यांना माहितीही असले तरी पण कुठेतरी शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करतात आणि अपघात घडतात. आणि असे शॉर्टकट हे परदेशात हे काय म्हणतात त्यांना, परदेशात तुम्हाला दिसणार नाही. खरं तिकडे नियमांचं काटेकोरपणे खरं तर पालन केलं जातं. आत्माराम सर, मला तुम्हाला विचारायचं की जसं आपण म्हणतो की भारत आपला कृषीप्रधान देश आहे, मग कृषी क्षेत्रासाठी तुम्ही काय सुरक्षितेविषयी काय सांगाल? बरोबर आहे, तुमचा प्रश्न फार चांगला आहे. कारण कृषी क्षेत्रामध्ये सेफ्टीविषयी जागरूकता फार कमी आहे असं म्हटलं तर काय वावगं होणार नाही. कारण मध्यंतरीत बरेच असे तुम्ही अपघात न्यूजपेपरमध्ये ऐकले असतील. पेस्टिसाइड्स फवारणी करताना लोकांचा मृत्यू झाला. याचं कारण काय की लोकांना त्यांना माहिती नाही आहे कोणत्या काळज्या घ्याव्यात. आजकाल तर कृषी क्षेत्रामध्ये वेगळी अवजड उपकरणं वापरली जातात, तर त्या उपकरणापासून काय आपल्यात धोके आहेत हे शेतकऱ्यांना अजून माहिती नाही आहे. तर हे एक सामाजिक दायित्व आहे, सरकारचं आहेच आहे. त्यामुळे नॅशनल सेफ्टी काउन्सिल सारख्या संस्थांचं पण एक दायित्व आहे की त्यांनी जाऊन शेतकऱ्यामध्ये एक असे संमेलन करणं, वेगवेगळे प्रोग्राम आयोजित करणं आणि सुरक्षेविषयी त्यांच्यात एक भावना निर्माण करणं की त्याच्यामुळे की जे ॲक्सिडेंट होतात किंवा अपघात होऊन मृत्यू होतात त्याचं प्रमाण कमी होईल. ह्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनं बऱ्याच वेळेला काही पावलं उचललेली आहेत. आमची जी मासिकं आहेत, न्यूज लेटर आहेत, त्याच्यामध्ये आम्ही सिंपल टिप्स शेतकऱ्यांसाठी देत असतो. पण हे मला माहीत नाही की शेतकऱ्यापर्यंत जातं की नाही. तर आम्ही हे आमचे जे मेंबर्स आहेत, ऑल ओव्हर इंडिया फॅक्टरी मेंबर आहेत, जवळजवळ 10,000 आमचे मेंबर आहेत, त्यांना आम्ही विनंती करतो की तुम्ही ही इन्फॉर्मेशन तुम्ही शेतकऱ्यांना द्या. दुसरं, लास्ट म्हणजे मागच्याच महिन्यात फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही एक दिवसाचं चर्चा आयोजित केली होती राजस्थान कोटामध्ये. त्याच्यामध्ये जवळजवळ 100 शेतकरी ह्याच्यामध्ये आलेले होते. आणि त्यामध्ये लोकांना आम्ही हे सांगितलं की आमच्या एक्सपर्टच्या मार्फत की पेस्टिसाइड्स फवारताना शेतामध्ये कोणती काळजी घ्यावी. तुम्ही हे पण ऐकलं असेल की वीज पडून लाखो लोकांचा मृत्यू होतो देशामध्ये. तर त्या विजेपासून कसं संरक्षण करावं आपलं. दुसरं, स्नेक बाईट, साप चावल्यानंतर सुद्धा मृत्यू होतात, तर साप चावल्यानंतर आपण काय करावं. असे अनेक विषयावर आम्ही एक दिवसाची चर्चा क्षेत्र आयोजित केले होतं. आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा चांगल्या प्रमाणात सहभाग होला आणि त्या लोकांनी सुद्धा आमचं हे चर्चासत्रामध्ये भाग घेऊन सगळं त्यांनी हे केलं की आम्ही असं करू म्हणून. पण ह्याच्या व्यतिरिक्त माझी अशी विनंती आहे की ह्यासाठी, कारण राष्ट्रीय सुरक्षा परिषद प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही, आमची पण काही लिमिटेशन्स आहेत. तर जे मान्यवर संस्था आहेत किंवा काही इंडस्ट्रीज आहेत, फर्टिलायझर इंडस्ट्री आहेत, ह्यांनी पुढाकार घेऊन राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या मदतीनं असे कार्यक्रम आयोजित केले तर निश्चितपणाने जे कृषी क्षेत्रामध्ये अपघात होतात त्याचं काही प्रमाणात तरी प्रमाण कमी होईल असं मला वाटतं. खरं आहे. ललित सर, मला तुम्हाला विचारायचे की हल्ली आपण एवढी सुरक्षा घेऊनही आगीच्या घटना दिवसेंदिवस आपल्याला ऐकायला मिळतात, तर तिथे नक्की अजून काय खबरदारी घेतली पाहिजे, काय सांगाल? आगीच्या घटना दिवसेंदिवस नक्कीच वाढत आहेत आणि कारण असं आहे की पर्टिक्युलरली शहरी विभागामध्ये लोकांची लाईफस्टाईल खूप बदललेली आहे. प्रत्येकाच्या घरी निरनिराळी विद्युत उपकरणं आहे, प्रत्येकाकडे वॉशिंग मशीन आहे, डिशवॉशर आहे, टीव्ही आहे, मायक्रोवेव्ह आहे आणि बरंच काही आहे. आणि जर तुम्ही एक आकडेवारी जर बघितली तर जवळपास एक 60 ते 70% आगीचं कारण जे आहे ना
ते इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट किंवा असं काही सांगण्यात येते. आणि जेव्हा आपण आपल्या घरी फ्लॅटमध्ये ह्या निरनिराळ्या इलेक्ट्रिकलच्या वस्तू आणतो, पण आपण हे माहीत करून घेत नाही की आपल्या अपार्टमेंटमध्ये जे इलेक्ट्रिकल वायरिंग वगैरे आहे किंवा सर्किट ब्रेकर आहे किंवा अजून काही सप्लाय आहे, तो इतका लोड घेऊ शकतो काय, ते आपण माहीत करून घेत नाही. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही निरनिराळी उपकरणं घरात वापरता आणि ती जर वायरिंग जर बरोबर नसेल तर इलेक्ट्रिक लोड वाढतो आणि शॉर्ट सर्किट होऊन आग लागते. त्याच्यामुळे प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे की आपण इलेक्ट्रिकल लोड वाढवण्याच्या आधी आपल्या घरची इलेक्ट्रिकल वायरिंग जी आहे किंवा इन्स्टॉलेशन आहे हे त्याच्यासाठी डिझाईन केलेलं आहे की नाही हे माहीत करून घ्या. आणि जर केलेलं असेल आणि जर किंवा आग जर लागली कुठेतरी तरी आपण आगीमध्ये आग लागल्यानंतर आपण काय करायचं, आपल्याला आपल्या बिल्डिंगमध्ये फायर एक्सटिंग्विशर्स आहेत का, आग लागली तर आपण कुठून बाहेर पडलं पाहिजे वगैरे, याचं ट्रेनिंग ड्रिल हे मध्ये सहभाग घेतलेला पाहिजे. हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. तर तेव्हाच आगीचे प्रमाण कमी होतील आणि जर का आग लागली तर त्याच्यात जीवितहानी प्राणहानी ही होणार नाही असं मला वाटतं. नक्कीच. आत्माराम, जर तुम्हाला मला विचारायचं की जेव्हा आपण इतक्या सुरक्षिततेविषयी बोलत आहोत तर त्यातील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा महिला एक असतात, कारण की त्यांची सुरक्षा सगळ्यात जास्त महत्त्वाची, सगळ्यांचीच महत्त्वाची असते, पण अनेक महिला घरी एकट्या असतात त्यावेळेला आणि अनेक उपकरणांचा वापर करत असतात, जसं गॅस आहे, अनेक इलेक्ट्रिक उपकरणं असतात. तर त्यावेळेला त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे, कारण कधी कधी असं होतं की एक छोटीशी चूक असते आणि त्याचं रूपांतर पुढे काहीतरी मोठ्या घटनेमध्ये होतं. काय त्यांना संदेश द्याल, काय सांगाल? चांगला प्रश्न आहे. महिला सुरक्षा फार मोठा सब्जेक्ट आहे, कारण ट्रेनमध्ये जाताना सुरक्षा असते, रस्त्यावर जाताना सुरक्षा. तुम्ही मला प्रश्न विचारला घरगुतीबद्दल, तर यस, घरगुतीमध्ये पण फार महत्त्वाची, कारण काय दिवसाला महिला एकट्या असतात, काही वयस्क पण महिला असतात. त्यांनी कोणती काळजी घ्यावी? तुम्ही बघितलं असेल की राष्ट्रीय स्तरावर एक डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन बनवला जातो, स्टेट लेवलला बनवला जातो, डिस्ट्रिक्ट लेवलला बनवला जातो, लोकल लेवलला आणि गाव लेवलला. तसाच आपल्या घरासाठी एक पानाचा एक डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन म्हणा किंवा आपत्कालीन सूचना म्हणून एक प्लॅन बनवायला काही हरकत नाही. त्याच्यामध्ये काय असावं? त्याच्यामध्ये तुमचे इम्पॉर्टंट टेलिफोन नंबर, आजकाल काय झालेलं आहे, मोबाईलचा जमाना आलेला आहे. पूर्वी कसं होतं, आपण काही नंबर लक्षात ठेवायचो. आता ते मोबाईलचा जमाना आल्यामुळे आपण ते लक्षात पण ठेवतो, मोबाईलवरती टोटली डिपेंड ऑन मोबाईल. तर जे इम्पॉर्टंट तुमचे टेलिफोन नंबर आहेत, फॉर एक्झाम्पल तुमच्या जवळच्या नातेवाईकाचा, शेजारतल्या घरांचा किंवा तुमच्या सोसायटी सिक्युरिटीचा, हे नंबर तुमच्या जवळ कुठेतरी ठेवावेत. अशी काही असुरक्षितपणा त्यांना वाटला तर त्यांनी इमिजिएटली त्या कॉन्टॅक्ट करून त्यांना कळवावं. समजा कुठला गॅस लीक झाला असेल किंवा इलेक्ट्रिकचा त्यांना काहीतरी धोका वाटतो, कुठे धूर येत असेल तर घाबरून न जाता त्या महिलांनी ताबडतोब त्या फोनवरती कॉन्टॅक्ट करून मदतीसाठी लोकांनी बोलवावं, असं मला सांगावंसं. नक्कीच ललित सर, खरं तर हा विषय इतका गंभीर आहे, खूप मोठा आहे, वेळेची कमतरताही आपल्याकडे असते, पण वेळोवेळी अनेक उपक्रमांमधून अनेक माध्यमांमधून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करता. जास्तीत जास्त काय खबरदारी घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे हे त्यांच्यापर्यंत सांगण्याचा, पोहोचवण्याचा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमधून प्रयत्न करता. तरीसुद्धा अपघात होतात, ते कसे टाळता यावेत किंवा त्याची रेशो कमी करणं हा आपल्या हातात आहे. त्याविषयी आपल्या सगळ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल, काय सांगाल? एक राष्ट्रीय संस्था म्हणून आम्ही अनेक मोहीम चालवतो आणि त्याच्यात एक महत्वाची आमची एक स्कीम आहे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची. ती आहे राष्ट्रीय नॅशनल सेफ्टी अवॉर्ड्स. आम्ही दरवर्षी हे नॅशनल सेफ्टी अवॉर्ड ही स्कीम चालवतो. प्रत्येक कंपनी, ज्या कंपन्यांनी चांगलं काम केलेलं आहे ती त्याच्यात भाग घेते आणि त्यांना आम्ही त्यांच्या परफॉर्मन्सनुसार हे अवॉर्ड्स देतो. दुसरी आमची स्कीम आहे सेफ्टी रेटिंग. त्याच्यातही अनेक फॅक्टरीज, बिल्डिंग्स, ऑफिसेस हे सहभाग घेतात आणि त्यांचं आम्ही ऑडिट करून आम्ही त्यांनाही एक सेफ्टी रेटिंग देतो, सेफ्टी अवॉर्ड्स देतो आणि हे सेफ्टी अवॉर्ड्स
फार VVIP मंत्री महोदयांच्या हाताने किंवा खूप सिनियर गव्हर्नमेंटच्या ऑफिसर्सच्या हाताने देतो. त्याच्यामुळे ते त्यांचं एक कंपन्यांचं एक प्रोत्साहन वाढत असते की हो आपण चांगलं काम केलं त्याच्यामुळे आपल्याला हे मिळालं, आपण असंच चांगलं काम करत राहावं. आणि इतरांना इतर कंपन्यांनाही वाटते की नाही आपल्यालाही हे पारितोषिक मिळालं पाहिजे, आपल्यालाही रेटिंग मिळालं पाहिजे, त्याच्यानुसार ते कामं करत असतात. म्हणून आम्ही कंपन्यांना प्रोत्साहित करायसाठी अशी निरनिराळ्या योजना ह्या चालवत असतो. नक्कीच. खरं तर आपली सुरक्षा ही आपल्या हातात असते आणि जसं आता सरांनी सांगितलं की छोटे छोटे नियम आहेत, छोट्या छोट्या गोष्टी त्यांचं पालन करणं हे आपल्या हातात असतं आणि आपल्या सुरक्षिततेची काळजी आपणच घेतली पाहिजे. आणि राष्ट्रीय सुरक्षा हा सप्ताह जो आहे तो फक्त हा सप्ताहापुरता मर्यादित न राहता वर्षाचे 365 दिवस आपण आपली काळजी, आपली सुरक्षा, आपली खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे आणि आपलीच नाही तर दुसऱ्यांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला माध्यमं तर तुम्हाला माहितीच आहेत, नक्की कळवा. सर तुम्ही इथे आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. भेटूया पुढील भागात पुन्हा एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.